हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर माझं नाव आहे ईश्वरी. वेलकम टू माय चॅनल. तर गाईज, आजपासून आमच्या कॉलेजची डे स्टार्ट होत आहे आणि आज आहे त्याचा डे 1, दॅट इज बॉलिवूड डे. त्याला और आहे डिझनी आणि त्याला और आहे मार्वल, म्हणजे त्यांनी थीम ठेवलेली आहे. सो आपण त्यामधलं काहीही करू शकतो. सो लास्ट टाइम मी एक बॉलिवूड कॅरेक्टर केला होता. सो असाच मी एक माणसाचा थोडासा कॅरेक्टर केला होता, तुम्हाला मी दाखवतो इकडे. तो असं काही केला होता मी. तो असं एकदम सडन झाला होता, म्हणजे माझ्या पप्पांचं मी शर्ट घातलं होतं आणि त्याच्यावरती ते घातलं होतं, म्हणजे गोल्डन ते सगळं होतं, कळत वगैरे. ते पण आमच्या घरी सगळं अवेलेबल होतं. सो माझा तो लुक असा टर्नआउट झाला होता आणि एकदम मला म्हणजे सगळ्यांना आवडलं. तसं युनिक कॅरेक्टर मी कोणाला सांगितलं नव्हतं की मी असं काही बनणार आहे आणि लास्ट मोमेंट झाला होता ते पण. सो खूप छान होतं ते पण, म्हणजे असं वेगळं काहीतरी रादर दॅन मुलीचा लुक करण्यापेक्षा मी एक असा वेगळा लुक क्रिएट करून गेली होती. तो मलाही धड माहीत नव्हता की मी काय बनवलं आहे, बट स्टील चांगला होता. थोडंसं युनिक काहीतरी झालं होता. आणि ह्यावेळेस मी ठरवते की बॉलिवूडपेक्षा आपण डिझनीला थोडंसं करूया. आणि माझ्याकडे डिझनीला रिक्रिएट करण्यासाठी असं काही आउटफिट नाही की असं प्रिन्सेसचा वगैरे किंवा असं काही. मी असं एक सिम्पलच रिक्रिएट करणार आहे, म्हणजे असं सिम्पल स्कर्ट आणि त्यावरती असं टॉप थोडंसं पेअर करून काहीतरी छान बनवूया. आणि उद्या तर बाकीचे सगळे डेज आहे. सो तुम्हाला हेच व्हिडिओ बघायला मिळतील माझ्या चॅनलवरती आता सध्या. आणि मेक शुअर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघताय, हिट द लाईक बटन. आणि आता बघूया, मी तुम्हाला माझं आउटफिट दाखवते की मी कसं घालणार आहे आणि थोडासा मेकअप करूया सिम्पल. सो लेट्स गेट स्टार्टेड आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आजचा दिवस कसं जातो, काय काय फन आहे, काय काय ॲक्टिव्हिटीज ठेवला आहे, की काय काय होणार आहे कॉलेजमध्ये, अजून काय काय बघू. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि माझ्याकडे असं काही आहे, म्हणजे हा एक स्क्वेअर नेक टॉप आहे ब्लॅक कलरचा, तो मी घालणार आहे. आणि त्याखाली असा थोडासा फ्लोरल स्कर्ट घालणार आहे मी, म्हणजे थोडासा असा मिनी वाईब्स जाईल का नाही मला माहीत नाही, बट घालून तर बघूया कसं वाटतंय. आणि त्यावरती माझ्याकडे एक ना असा बो आहे मिनीचा, मी दाखवते एक मिनटं. की माझ्या बहिणीचा आहे. आणि हे बघा, असं वाटतं एकदम क्यूट वाटतंय. मी हे घेऊन जाईल, बघूया आपण तिकडे कोणी असं छान लावलं असेल तर मी पण लावून घेईल. आणि छान वाटतंय हे पूर्ण आउटफिट घालून, बघूया कसं वाटतंय. आणि मेकअपला मी आउटफिट घातलेलं एकदम क्यूट वाटतंय, म्हणजे हा फ्लोरल स्कर्ट आहे आणि हा स्क्वेअर नेक टॉप, म्हणजे असं काहीतरी टर्नआउट झालेलं आहे आणि छान दिसतंय. म्हणजे फुल मी मेकअप केला, लुक वगैरे केला तर छान दिसेल. आता आपण पटकन मेकअप स्टार्ट करूया आणि तुम्हाला मी फायनल. सो गाईज, आय एम रेडी अँड दिस इज हाऊ माय आउटफिट लुक्स लाईक. मी पूर्ण दाखवते, एक मिनटं. असं काहीतरी दिसतंय आणि हा बो आहे जो की मी लावू पण शकते, म्हणजे थोडंसं डिझनी वाटायला छान वाटतंय. पूर्ण असं लावल्यावरती थोडंसं क्यूट दिसतंय. असे केस पुढे घेऊन असं मग आपण असं लावू शकतो. ॲक्च्युली हा बँड पण बरं झालं की माझ्याकडे आहे, छान दिसतंय, क्यूट वाटतं मेन म्हणजे. आणि आता मी बहुते लावेल का नाही ठरवेल तिकडे जाऊन. आता कसं वाटलं आउटफिट, छान आणि मेकअप पण छान झालेला आहे. आता आपण निघतो थोड्या वेळातच. सो लेट्स गो आणि बघूया काय काय होणार आहे. गाईज, आता मी कॉलेजला पोहोचलेलो आहे आणि अजून कोणी जास्त आलेलं नाही, म्हणजे इकडे गर्दी काही दिसत नाही इतकी. आणि काय कर रे तू, आय कार्ड म्हणजे आमची आय कार्ड घेतले सिरियसली आणि प्रत्येकजण म्हणजे चेक करताय की खरंच हा कॉलेजचा स्टुडंट आहे का. ऑफकोर्स. आणि दुसरं कोणी काय एंट्री करणार आहे कॉलेजमध्ये, पण आम्ही आय कार्ड दाखवून एंट्री केलेली आहे. आता बघूया आमचे फ्रेंड्स कोणी दिसत आहे का, त्यांच्याकडे जाऊ. आणि बघा माझा ड्रेस मी आता इथून तुम्हाला फुल दाखवते. बघा ड्रेस फोन असं घातलं आहे मी. आता आपण जाऊया माझ्या फ्रेंड्सकडे. लेट्स गो. मला माझे फ्रेंड्स दिसलेले आहे अँड लेट मी शो यू दॅम. प्रिन्सेस बनून आलेला आहे मे बी हा. हाय डिझनी प्रिन्सेस. हाय हाय. तुम्ही काय बनलंय? सिंड्रेला सगळ्या टाईपच्या सिंड्रेला मी बनते. डोरेमी. आणि तू वासच, तू काय बनलाय? मी काहीच नाही बनलोय. मी हा बो लावून घेतलेला आहे आता आणि सगळे मस्त प्रिन्सेस वगैरे दिसत आहेत. विचार केला मी पण हा बो लावून घेऊया आणि छान वाटतंय लावल्यावर. तू सांग रे, तू काय बनली? काहीच नाही. अरे सांग. प्रिन्सेस बोलून दे. प्रिन्सेस. वाव. आणि अजून एक दिसलंय आम्हाला आमचं मेन कॅरेक्टर. आय अनुष्का शर्मा. हे दिले मुश्किल. आमचं ह्यावेळेस कॉलेजचे इव्हेंट्स थोडेसे ना हे झाले, म्हणजे थोडं कन्स्ट्रक्शन पण चालू आहे आणि त्यामुळे ना ह्यावेळेस इकडे असतात, म्हणजे 4 स्क्वेअर आहे आमच्याकडे, तर तिथे असतात.
बट ना यावेळेस तिथे नाही आहे, तिथे दररोज डेकोरेशन असतं पण यावेळेस नाही आहे, मध्ये त्यांनी दुसरीकडे ठेवलेलं आहे. तर बघू आता कुठे अशी गर्दी दिसतीये. तर काही जण म्हणजे बनवून आलेले कॅरेक्टर असं दिसतं इकडे सगळं. आणि इकडे साऊथ लुक केलं आहे. तर आम्हाला खूप जास्त बोर होतं आहे कारण आता असं काहीच हॅपनिंग घडत नाही आहे इकडे. आता थोड्या वेळात रॅम्प वॉक आहे बट त्याला अजून खूप जास्त वेळ आहे. आय थिंक तोपर्यंत आम्ही बसलोच आहे, थोडे फोटोज वगैरे काढले, असंच टाईमपास करतो. तिकडे अशा प्रकारे फोटो फ्रेम बनवली आहे जिथं आपण फोटो काढू शकतो. आपण दाखवते मी तुम्हाला. काय फायनली आता इकडे डान्स परफॉर्मन्सेस आहे. चला मी तुम्हाला दाखवते कसे स्टेज इकडे. चला दाखवते. हमारी जिंदगी यार बॉलीवुड के बिना और बॉलीवुड गानों के बिना एकदम अधूरा है. बाय द वे नऊ बात और हम आपका दिन थोड़ा सा म्यूजिक आणि फूड स्टॉल्स आहे जसं की चायनीज कॉम्बो हे असं काय काय मिळालं आहे. नंतर वडापाव आहे, पाणीपुरी सॉरी पाणीपुरीचा ठेला आहे आणि असं. आणि हे बाउल केक बाउल पण आहे, ते सुरू केलं नाही अजून. काही फ्रेंड्सनी एंट्री केलेली आहे आणि दे आर लुकिंग सो प्रिटी. कॉलेजचे इव्हेंट्स इथे होता, लास्ट इयर इथेच होता. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. बट ह्या वर्षी नाही इकडे. इकडे छान होतं म्हणजे असं रॅम्प वॉक वगैरे मस्त करता येतं इकडे. इकडे मेन म्हणजे स्पेस पण मोकळी आहे तर अवेलेबल होतं सगळ्यांना उभं राहायला. तिकडे थोडं कंजेस्टेड होतं यावर्षी बट इकडे थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे म्हणून मे बी इकडं नाही ठेवलं यावर्षी. तर बघा इकडं अशी हे वरती फ्लोअर्स आहे ना, तिकडे आपण उभे राहू शकतो आणि दिसतं. आता आम्ही चाललो आर्ट गॅलरी बघायला कारण तिकडे खूप जास्त गर्दी. म्हटलं मग आर्ट गॅलरी बघून येऊ. तर बघा टू आर्ट गॅलरी. छान छान मॉडेल्स बनवले शिवाजी महाराज आणि इकडे सगळ्या पेंटिंगचे फोटोग्राफीचे लाईफ पेंटिंग. தமிழ் தெரியாதா? ஹிந்தில ஒன் செகண்ட் सो गाईज असा होता आमचा फर्स्ट डे ऑफ आर डेज दॅट इज बॉलिवूड डे. आणि त्यामध्ये पण असे व्हॅरिएशन्स होते की हे असे डेज होते डिझनी वगैरे. सो आम्ही तसा लुक क्रिएट केला होता आणि त्याच्यामध्ये आज आमचा डेज चांगला गेला. म्हणजे इतका पण काही असं हे नव्हता हॅपनिंग बट डान्स परफॉर्मन्सेस होते, त्यानंतर म्युझिक, नंतर सॉंग्स, DJ वगैरे असं खूप काही होतं. आणि हां एन्जॉय केलं थोडंफार बट असं एवढं पण काही खास मजा आली नाही. तर मग उद्या आहे त्याचा ट्रेडिशनल डे. सो डे 2चा ट्रेडिशनल डे आणि ऑफकोर्स आम्ही घालणारे सगळे साडी. आणि त्यामध्ये पण आता उद्याचं बघू काय होतं. आज काही त्याने डेकोरेशन्स आज सुरू केले म्हणजे इव्हेंट सुरू झाले आणि आज डेकोरेशन करायला सुरुवात केली. सो असं कॉलेजमध्ये होत राहतं. तुम्ही जर तुमच्या कॉलेजमध्ये पण असं काही होतं तर ते कमेंट करून नक्की सांगा.
आणि हेच आता बघूया, माझ्याकडे साडीचे पण 2-3 ऑप्शन्स आहे. सो मी कोणती घालेल त्यामधनं. साडीमध्ये पण माझ्याकडे 2-3 ऑप्शन्स आहे, एक लाईट ग्रीन असे 2-3 आहे. उद्या बेसिकली आमचं ट्रेडिशनल डे आहे आणि परवा पण एक मराठी स्वॅग म्हणून असं काहीतरी दिवस आहे. सो तेव्हा मग आम्ही ठरवलं आहे की तेव्हा थोडंसं असं चांगलं लुक करायचा. आणि उद्या पण साडीच आहे, परवा पण साडीच आहे. सो 2 दिवस साडी घालणार आहे. सो असं काही आहे प्लॅन. तो पुढचा व्हिडिओ पण नक्की बघत राहा. बघूया अजून कसे होत आहे डे सेलिब्रेट. आणि असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे इव्हेंट्स कसे असतात कॉलेजमध्ये ते मला कमेंट करून सांगा, सो की मला पण समजेल की कसे असतात. आणि माझ्या कॉलेजमध्ये तर असे होत आहे. सो तुम्हाला दिसत असेल ब्लॉगमध्ये. आणि काही म्हणजे मला कॅप्चर करता येत नाही, कारण खूप गर्दी वगैरे असते किंवा काही असतं. बट ऑलमोस्ट मी म्हणजे कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते. आणि हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.